उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार करतो। आज आपण 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरे जात असताना आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। आज 3 वाजेपर्यंत ज्या पक्षांनी आपले उमेदवार अर्ज त्या ठिकाणी भरलेले होते त्यातले काही अर्ज त्या ठिकाणी मागे घेण्यात आलेले आहेत। आणि आज या ठिकाणी आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, शेतकरी कामगार पक्ष अशी महायुती म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरे जात आहोत। आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, उरणचे आमदार महेशजी बालदी साहेब आणि मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून आम्ही सारे आमदार एकत्रपणे या ठिकाणी येऊन ही महायुती भक्कम करण्याचा आमचा मानस आहे। यासाठीच आम्ही कर्जतमध्ये जे 6 जिल्हा परिषद वॉर्ड आहेत आणि खालापूर तालुक्यामध्ये उरण मतदारसंघातले 2 जिल्हा परिषद वॉर्ड, पलीकडे महेशजी बालदी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतनं लढत आहेत आणि खालापूरमध्ये 2 जिल्हा परिषद वॉर्ड हे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, शेतकरी कामगार पक्ष अशी अलायन्स करून आपण त्या ठिकाणी लढत आहोत। कर्जतमध्ये या ठिकाणी 6 जिल्हा परिषद वॉर्ड या ठिकाणी आहेत। 6च्या 6 जिल्हा परिषद वॉर्ड आपण या ठिकाणी शिवसेना धनुष्यबाण या निशाणीवर त्या ठिकाणी लढत आहोत। आणि पंचायत समिती नेरळ दोन्ही पंचायत समिती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत। उमरोली पंचायत समितीला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत। आणि कळंब जिल्हा परिषद वॉर्ड या ठिकाणी जिल्हा परिषदला शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत। तर खालची पंचायत समिती दोन्ही त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे पंचायत समितीचे उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत। पाथरज जिल्हा परिषद वॉर्ड शिवसेना जिल्हा परिषद त्या ठिकाणी लढत असून पाथरज पंचायत समिती वॉर्ड जो आहे तो शेतकरी कामगार पक्ष त्या ठिकाणी लढत आहे। अशा पद्धतीने 3 पंचायत समिती शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी महायुतीमध्ये लढत आहे, तर 3 पंचायत समिती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमच्याबरोबर लढत आहे। आम्ही सर्वच एकत्रपणे येऊन RPI, भाजप, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष अशी महायुती या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आणि आपण सगळ्यांनाच कल्पना आहे की अतिशय उत्साहित वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये या ठिकाणी महायुतीला आहे आणि अतिशय सक्षमपणे आम्ही विकासाला प्राधान्य देऊन आज राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास जिल्हा परिषदच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून या मतदारसंघाचा कसा करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास या मतदारसंघाचा कसा करता येईल हा प्रयत्न आम्ही पुढील काळामध्ये या ठिकाणी करू। यासाठीच आम्ही सारे जण एकत्रपणे येऊन महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहोत। प्रत्येक पक्षाची आपापली भूमिका त्या ठिकाणी होती। इथेही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले होते, परंतु वरिष्ठ लेवलच्या चर्चा होऊन याच्यावरती तोडगा त्या ठिकाणी निघाला आणि आज भारतीय जनता पार्टीचे सर्व फॉर्म त्या ठिकाणी, एक फॉर्म फक्त या ठिकाणी राहिलेला आहे आणि बाकी सर्व फॉर्म त्या ठिकाणी मागे घेण्यात आलेले आहेत। आणि आपली अलायन्स आहे आणि अलायन्सचा धर्म महायुती आहे आणि महायुतीचा धर्म पाळावा असे आदेश त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना प्रशांत ठाकूरांनी दिलेले आहेत, त्या ठिकाणी महेश बालदी साहेबांनी दिलेले आहेत। आणि त्यामुळे आमची अलायन्स आम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी ही हिंदुत्वाच्या विचाराची असणारी ही सगळी संघटना आहे, या दोन्ही संघटना या ठिकाणी एकत्रपणे येऊन त्यानंतर RPI आमच्याबरोबर प्रामाणिकपणे अलायन्समध्ये आहे, शेतकरी कामगार पक्ष आमच्याबरोबर या ठिकाणी
गेली कित्येक वर्ष सातत्याने आम्ही एकत्रपणे एका विचारधारेने या तालुक्याचा विकास व्हावा यासाठी शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आमच्याबरोबर या ठिकाणी अलायन्समध्ये आलेला आहे. सुरुवातीपासून आपण म्हणताय अलायन्स आहे, युती आहे, मात्र युती आहे आणि आता आमचं उडलमध्ये पण 1-2 फॉर्म आमचे पण त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले होते, त्या ठिकाणी राहिलेले आहेत. त्या ठिकाणी काही कार्यकर्ते अति उत्साही असतात, ते ऐकत नसतात, परंतु वरिष्ठांच्या आदेशाचं पालन बाकी पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आमची अलायन्स एकदम भक्कमपणे त्या ठिकाणी उभी आहे. अलायन्समध्ये काही त्या ठिकाणी असं गडबड नाही आहे. महायुती एकदम सक्षमपणे या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. जिल्हा प्रमुख या ठिकाणी RPIचे नरेशजी गायकवाड आहेत, या ठिकाणी दीपकजी बेहरे असतील, त्यानंतर तानाजी मतेसाहेब आहेत, राम साहेब आहेत, जिल्हा प्रमुख संतोष शेठ भुईर आहेत, राहुलजी डालिमकर आमचे एखादे समर्थक या ठिकाणी आहेत, या ठिकाणी तानाजी चव्हाण साहेब आहेत, त्यानंतर शरद भाऊ आहेत, त्यानंतर रमेश मुंडे आहेत. हे सगळे आमचे प्रमुख दिनेश आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, राजेश भगत उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत. असे सगळे महायुतीचे मातब्बर नेते या ठिकाणी या पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यावरूनच आपल्या लक्षात येत असेल की ही महायुती एकदम भक्कमपणे या निवडणुकांना सामोरं जाणार आहे. आपल्याला समोर माहिती आहे की कशा पद्धतीने कूटनीतीचं राजकारण समोरून सुरू आहे आणि आता प्रत्येक वॉर्ड वाईज फिरायला लागलेत प्रदेशाध्यक्ष. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की महायुती सक्षमपणे या निवडणुकीला सामोरं जात असताना समोरून कशा पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं ह्याही गोष्टीची आपल्याला कल्पना असेलच. माझा प्रश्न एक कमळाचा प्रचार करणं की धनुष्यबाणाचा, आणि जर तसं जर कमळाच्या विरोधात जर मतदान झालं तर त्यांच्यावर कारवाई काय करणार? कारवाई होणार नाही. मैत्रीपूर्ण लढत जी आहे ही तिने आमदारांनी बोलून ठरलेली आहे की बाबा 22 जिल्हा परिषदा या उत्तर रायगडमध्ये आहेत. एका ठिकाणी नाही जमलं किंवा एखादा वार्ड नाही सुटला. कार्यकर्ते हुशार आहेत, जिथे पंचायत समिती आहे तिथे तशा प्रकारचं काम करतील, जिल्हा परिषद ज्या प्रकारचं काम होईल. शेवटी आला मैत्रीपूर्ण म्हणजे समोरासमोरच येते. त्यामुळे आल्यानंतर कोणीही त्या महायुतीवर असतील. आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये संभ्रम राहिलेला नाही आहे. भाजपचे ऋषिकेश जोशी यांची एक सोशल मीडियावर पोस्ट आहे की आमची माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटामध्ये युती झालेली नाहीये आणि आम्हाला तसा प्रदेश अशा प्रकारचं उद्भवलं तर आमचे निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश कोळी साहेब आणि आमदार साहेब ते बसतील आणि त्यावेळेला आपण त्यावर तोडगा घालून काढू. त्यावर कारण अशा अडचणी येतच असतात राजकारणामध्ये पावली आणि त्या ठिकाणी जो समोर पर्याय असतो त्याचा तोडगा काढला जातो तर आम्ही काढतो. माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर मला असं वाटतं व्यवस्थित दिलं नाही. मी कमळाचा प्रचार करणार की धनुष्यबाण? कारण 2 उमेदवार आहेत महायुतीमध्ये, कारण त्या उमेदवाराला AB फॉर्म भाजपचं जोडलेलं. नेमकं काय? पंचायत समितीचे उमेदवार आहेत ZP पहिलं पंचायत समिती ते महायुतीच्या एकत्रित कॅम्पेनर आहेत. त्यामुळे कार्यकर्त्याचा प्रचार करतील. जिल्हा परिषदेच्या उमेदवाराच्या बरोबर ते भारतीय कार्यकर्ते ते त्याचा प्रचार करतील. बेहरे साहेब, तुम्ही आता म्हणताय प्रचार करतील, तर माणगावमध्ये ह्या पंचायत उपकुल पंचायतमध्ये गेल्यानंतर किरण ठाकेचे राधिका किशोर ठाकेच्या उमेदवार त्यांनी राजेश भगत यांचं नाव बॅलेट त्यांच्या पॅम्पलेटवर छापलं, तर मग काय कारवाई टाकलं? मगाशी म्हटल्याप्रमाणे मी आमदार प्रशांत ठाकूर हे निवडणूक प्रमुख आहेत, ते त्यांच्याशी बोलत आहेत त्यावर आम्ही वैगत मार्ग काढू. नक्कीच आता तुम्ही पाहताय की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI नगरपालिकेच्या निवडणुकांना आम्ही एकत्रपणे सामोरे गेलो. अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन खोपोली नगरपालिका असेल, माथेरान नगरपालिका असेल, कर्जत नगरपालिकेत सुद्धा आम्ही एकत्रपणे केलेलं आहे. त्यामुळे आम्ही जे काय आपापसातले मतभेद होते ते बाजूला ठेवून ऋषिकेश जोशी असतील किंवा जे उमेदवार भाजपने दिले त्यांचा प्रामाणिकपणे प्रचार त्या ठिकाणी केला आणि जे शब्द महायुतीमध्ये ठरलेले होते की आज आमचं माथेरानला बहुमत शिवसेनेचं त्या ठिकाणी आहे का खोपोलीला असता नाही, पण जे महायुतीमध्ये ठरलेलं होतं की बाबा उपनगराध्यक्ष खोपोलीचा भारतीय जनता पार्टीचा बसेल, माथेरानला उपनगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बसेल, जे शब्द आम्ही युतीमध्ये दिलेले होते ते आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहे आणि करत आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही कर्जतला सुद्धा आमची अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी
आम्ही एकत्रपणे प्रचार त्या ठिकाणी केला. काही चुका आमच्याकडनं त्या ठिकाणी उमेदवारी देताना झालेल्या आहेत आणि त्याची प्रचिती आम्हाला आलेली आहे. आम्ही पुढील काळामध्ये ते बदल नक्कीच आम्ही त्या ठिकाणी करू. परंतु आता हे जे काही आपापसात असणारे मतभेद आहेत हे पार्टी लेवलला त्या ठिकाणी प्रत्येकजण त्या ठिकाणी असतात, परंतु ते पुढील काळात सुद्धा संपुष्टात येतील. आता राहिलेला एक शेवटचा आहे तर तो सुद्धा आम्ही त्यांना सुद्धा संधी त्या ठिकाणी दिली. त्याची इच्छा त्या ठिकाणी होती तो त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या. पण आम्ही त्या ठिकाणी असं म्हटलो नाही, तिथेही आम्हाला त्या ठिकाणी लढायचं आहे आणि आम्ही आमचा उमेदवार तर त्या ठिकाणी लढणार आहे, कारण शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी आहेच. परंतु तरी सुद्धा कोणाला त्या ठिकाणी नशीब आजमावायचं असेल तर आम्ही ती संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्ही मन आमचं मोठं केलेलं आहे. आम्ही असं म्हटलं नाही की महायुती आहे आणि महायुती असताना असं घडतंय ते चुकीचं आहे, आमचा उमेदवाराला त्या ठिकाणी नुकसान होईल. आम्ही सगळ्यांना प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जात आहोत आणि आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की त्याही उमरोली माणगाव तर्फे वरळी हा जिल्हा परिषद वार्ड तुम्ही त्याचा 7 तारखेला रिझल्ट तुम्ही सारेजण पाहाल की तिथे अमर मिश्रांच्या रूपानेच शिवसेना महायुतीचा भगवा फडकेल. अतिशय चांगल्या पद्धतीचा नियोजनबद्ध प्रचार त्या ठिकाणी सुरू आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की शिवसेना सांगणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधून घेतलेले आहेत. असे बऱ्याचशा ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभाटाचे असणारे उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे घड्याळ बांधलेले असतात. त्यामुळे शिवसेना त्या ठिकाणी जे शिवसैनिक निष्ठावंत आहेत ते कदापि त्या ठिकाणी ते ॲक्सेप्ट करणार नाहीत आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की अशी जेव्हा परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे याचा पूर्णपणे महायुतीलाच त्या ठिकाणी फायदा होईल. महायुतीचे उमेदवार सक्षमपणे त्या ठिकाणी लढत आहेत आणि याचा रिझल्ट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला 7 फेब्रुवारीला सगळ्यांना पाहायला मिळेल. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सगळ्यांना कल्पना आहे की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेलं राजकारण हे आपलं साऱ्यांच्या लक्षामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुनील तटकरेंनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते खुनसी राजकारण करत आहेत. ते आपण पाहिलं की मंगेश कालोखेची हत्या, निर्घुण हत्या झाली, त्यानंतर कशा पद्धतीने आपला प्रवक्ता भरत भगत याला वाचवण्याचा सुनील तटकरे प्रयत्न करतात, सुधाकर घारेला वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सगळं राजकीय दबावतंत्राचा वापर पोलिसांवर त्या ठिकाणी करत आहेत आणि अशा पद्धतीने खुन्नस ठेवून त्या ठिकाणी राज्याचा प्रदेशाध्यक्ष गावोगाव त्या ठिकाणी फिरतोय, एक सिंगल घरी जाऊन बसतोय प्रचार करण्यासाठी. एवढा तर खाली उतरावं लागलं माझ्या मुलं त्याला. यातच आमचा विजय आहे. आम्ही शिवसैनिक म्हणून सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी काम करतोय, परंतु अशा पद्धतीचं राजकारण फक्त सुनील तटकरेच करू शकतात. बाकी कोणीही असं खालच्या लेवलचं राजकारण त्या ठिकाणी करू शकत नाही. त्यामुळे आम्ही ठरवले त्यांना जे काही करायचं त्या ठिकाणी त्यांना करू द्या. आम्ही आमची महायुती सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि नक्कीच एक चांगलं यश हे महायुतीला त्या ठिकाणी मिळेल हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे. विधानसभा आणि लोकसभेमध्ये खरं तर जो उठाव आम्ही सर्व शिंदे साहेबांच्या बरोबर सगळ्या आमदारांनी एकत्रपणे त्यावेळेस केला आणि पुन्हा एकदा जे सरकार या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI असं राज्यामध्ये सरकार आम्ही आणलं आणि ते सरकार आल्यानंतर 6 महिन्यांनी जेव्हा राष्ट्रवादी त्या सरकारमध्ये झाली तेव्हाच मी ती शंकेची पाल त्या ठिकाणी चुकली की अरे हा तर घात होतोय की चुकीची माणसं सत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी घेत आहोत आणि पुढील काळामध्ये तेच आज संपूर्ण राज्याला पाहायला मिळत आहे की हे फक्त स्वार्थापोटी आलेले राष्ट्रवादी सत्तेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आणि आपली पोली भाजून घ्यायची हेच काम त्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून आता सर्रास सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांना त्या गोष्टीची जाणीव झालेलीच आहे आणि म्हणून आपण महानगरपालिकांमध्ये आपण पाहिलं की दारुण पराभव राष्ट्रवादीचा त्या ठिकाणी झाला. हे आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळालं कारण त्यांचे खेळच त्या पद्धतीचे होते आणि जनता सुज्ञ आहे आणि जनतेला या सगळ्या गोष्टीची जेव्हा कल्पना आली की हा तर फक्त त्या ठिकाणी रडीचा डाव केला जातोय आणि कोणताही विकासाचं विजन राष्ट्रवादीकडे त्या ठिकाणी नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र संपूर्ण राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीला सक्षमपणे त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. आज शिंदे साहेबांची शिवसेना ही राज्यामध्ये दुसऱ्या नंबरचा पक्ष म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणून या ठिकाणी आहे
हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी लक्षात आलं असेल की मागच्या 3 ते 3.5 वर्षामध्ये जो काही भरारी शिंदेसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातून घेतलेली आहे ती आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून लक्षात आले असेल की नगरपालिकांमध्ये एवढं मोठं यश मिळालं. महानगरपालिकेमध्ये आज मुंबईमध्ये सत्ता आणण्यासाठी फार मोठं योगदान शिवसेनेचं त्या ठिकाणी आहे. ठाणे असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी मुंबई असेल, या साऱ्या ठिकाणी शिवसेनेचं फार मोठं बल त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि म्हणून कित्येक जरी आता या ठिकाणी अशा पद्धतीचं राजकारण कुठे सुरू असलं तरी राज्यामध्ये शिवसेनेचं सोबत हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि राष्ट्रवादी ही झिरो होत चाललेली आहे. आणि म्हणून सुनील तटकरेंसारख्या प्रदेशाध्यक्षाला एवढ्या खालच्या लेवलला येऊन या ठिकाणी प्रचार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. कारण त्यांच्या लक्षात आलं की राष्ट्रवादी शिवसेनेसमोर टिकू शकत नाही. हे त्यांनी विधानसभेला त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी अतोनात प्रयत्न त्या ठिकाणी सगळ्यांनी सुनील तटकरेंनी केला, पण त्यांना त्या ठिकाणी यश मिळालं नाही. मग मात्र त्यांच्या हे सारं लक्षात आल्यानंतर त्यांनी उभाटाचं झालेलं मतदान त्यांनी त्या ठिकाणी काउंट केलं आणि ह्या लोकांना बरोबर त्या ठिकाणी घेतलं तरच आपण त्या ठिकाणी शिवसेनेचा पराभव करू शकतो. अशा उद्देशाने त्या ठिकाणी ते एकत्र आलेले आहेत. पण पुढील काळामध्ये हे सगळं चित्र आपल्याला बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. या 5 तारखेचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. या निकालामध्ये यश अपयश या सगळ्या गोष्टी होत राहतील, परंतु आम्हाला फार मोठं याच्यातून काही गोष्टी शिकता येतील आणि अशा पद्धतीने आम्ही दूरदृष्टी ठेवून आम्ही आमची अलायन्स मात्र सक्षमपणे भक्कमपणे या ठिकाणी महायुती सक्षमपणे एकत्रपणे आलेलो आहोत. त्यामुळे महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले नाही. एखाद्या ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे तर तीही त्या ठिकाणी मैत्रीपूर्णच होईल. कोणत्याही द्वेषापोटी ती निवडणूक त्या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे आम्ही सक्षमपणे या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाऊ. RPIचे नेते हे सुद्धा प्रामाणिकपणे सगळे आमच्या बरोबरच आहेत. ज्या ज्या ठिकाणी आरक्षण असतं, आज जरी तुम्ही आता पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला की तुम्ही का लढू शकलेत नाही, पण जर SC आरक्षण त्या ठिकाणी असतं तर नक्की RPI म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेले असते. मग ते जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, जनरल सीट आरक्षणानुसार त्या ठिकाणी आपण उमेदवार दिलेले आहे. जसं आपण नगरपालिकेमध्ये पाहिलं ज्या ज्या ठिकाणी आरक्षण SC पडलेले होते त्या ठिकाणी RPIचेच उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले होते. भारतीय जनता पार्टीला एक सीट आम्ही त्या ठिकाणी दैवतीमध्ये सोडलेली होती. उर्वरित सीट त्या ठिकाणी RPI लढत होती. खोपोलीमध्ये सर्व सीट आम्ही RPI म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी लढवत होतो. आणि अशा पद्धतीने सगळ्या मित्र पक्षांना असणाऱ्या महायुतीतल्या घटक पक्षांना बरोबर घेऊन जाऊन आम्ही एकत्रपणे ही महायुती सक्षमपणे या निवडणुकांना सामोरं जात आहोत. आज खोपोलीसारखी नगरपालिका आमच्या बरोबर आहे. आम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली आहे. माथेरानमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. कर्जतमध्ये आम्हाला जरी अपयश आलेलं असलं तरी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आम्ही नक्कीच त्यातनं जो काही आम्हाला त्यातनं बोध घ्यायचा आहे तो आम्ही घेतलेला आहे. आणि पुढील काळामध्ये एक चांगली झेप, चांगली भरारी कर्जत नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि ग्रामीणमध्ये असणाऱ्या या निवडणुकीचा रिझल्ट 7 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल की अतिशय सक्षमपणे महायुती या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. शरद पवार आणि अजित पवार सध्या